तिकडे कोल्हापूरमधील शिवसेना उबाठाचे नेते के.पी. पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली। मुश्रीफ यांच्या घरी जाऊन मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल त्यांचा सत्कार त्यांनी केला। त्यामुळे निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीत गेलेले के.पी. पाटील पुन्हा महायुतीकडे येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली। राज्याचे कृषी मंत्री झालेले माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताची होर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत, कारण माणिकराव कोकाटे यांच्या होर्डिंगवरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ गायब आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे फोटो होर्डिंगवर पाहायला मिळत आहेत। महायुतीचा मंत्र्यांचे होर्डिंग आणि त्यात महाविकास आघाडीच्या खासदाराचे फोटो हा विषय नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा आहे। माणिकराव कोकाटे यांना राज्याचं कृषी मंत्री पद मिळाल्यानंतर त्यांचं नाशिकमध्ये जोरदार स्वागत केलं जात आहे। नाशिकमधील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताचे भले मोठे होर्डिंग लावण्यात आलेलं आहे। मात्र या होर्डिंगवरती छगन भुजबळ यांचे फोटो गायब झालेले आहे, तर दुसरीकडे या होर्डिंगवरती ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे फोटो मात्र झळकताना पाहायला मिळत आहे। आणि हेच राजाभाऊ वाजे यांचे फोटो या होर्डिंगच्या निमित्तानं चर्चेचा विषय ठरत आहे। नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांचं स्वागत होतं आहे आणि स्वागतापूर्वी असे मोठे मोठे होर्डिंग जे आहे ते शहराच्या वेगवेगळ्या भागात लावण्यात आलेले आहे। आणि हे होर्डिंग लागलेले असताना या होर्डिंगवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे फोटो मात्र चर्चेचा विषय ठरलेले आहे। प्रोटोकॉलमध्ये जे फोटो टाकले जातात नेत्यांचे, त्या प्रोटोकॉलमध्ये आता आपल्याला राजाभाऊ वाजे यांचे फोटो पाहायला मिळत आहेत। त्यामुळे राजाभाऊ वाजे यांचं पाठबळ माणिकराव कोकाट्यांना होतं, अशा प्रकारचा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जात होता। आणि लोकसभा निवडणुकीमध्ये राजाभाऊ वाजे यांनी माणिकराव कोकाटे यांचं काम केलेलं होतं, अशा प्रकारचा आरोप देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केलेला होता। आणि या सगळ्या आरोपानंतर आता नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचे होर्डिंग लावलेले आहे माणिकराव कोकाटेंच्या स्वागताचे आणि सत्काराचे। त्या होर्डिंगमुळे मात्र ही चर्चा जी आहे ती अधिक प्रमाणामध्ये वाढल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहे, मात्र त्यांचे फोटो देखील कुठल्याही होर्डिंगवरती आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या होर्डिंगवरून छगन भुजबळ आऊट झालेले आहे, तर तिकडे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे हे इन झालेले आहे। त्यामुळे राजाभाऊंचे फोटो माणिकराव कोकाटेंच्या होर्डिंगवरती झळकू लागल्याने या फोटोची मात्र जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। कृषी मंत्रीपदी माणिकराव कोकाटे यांची छगन भुजबळ यांच्या राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। भुजबळ यांना डावलून कोकाटे यांना मंत्रिपद दिल्यानं कार्यकर्ते नाराज आहेत। अशातच कोकाटे हे भुजबळ यांच्या मतदारसंघात जाणार आहेत, त्यामुळे नवा राजकीय अध्याय सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। एक शेतकरी कुटुंबातील मुलगा, नंतर आमदार आणि आता थेट राज्याचा मंत्री, अशी अनेक पदं भूषवलेले माणिकराव कोकाटे आज नाशिकमध्ये आलेला आहे। कोकाटे साहेब, खरं तर एका शेतकरी कुटुंबातला जन्म, त्यानंतर अनेक संघर्ष आणि त्या संघर्षांनंतर आज मंत्री झालेला, हा काय भावना आहे पहिल्यांदा? हे सर्व जरी झालं तर त्यामधनं अनेक प्रकारचे अनुभव या ठिकाणी मला मिळालेले आहेत। त्यामुळे मला अत्यंत मोठ्या खात्याची जबाबदारी दिली आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करीन। आणि राज्याच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला न्याय कसा देता येईल, जास्तीत पारदर्शी काम कसं उभं राहील, या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहणार आहेत। खरं तर एक व्हिजनरी नेता म्हणून कायम आपल्याकडे बघितलं जातं। नाशिक जिल्ह्यामध्ये भुजबळांनंतर सगळ्यात जास्त व्हिजन असलेला नेता म्हणून माणिकराव कोकाटेंना ओळखलं जातो। भुजबळांनंतर माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्याला सावरतील? न सावरायला काय झालं, आरामशीर सावरू शकतो मी। तुम्ही नाशिकचं बोलता, मी महाराष्ट्र सावरू शकतो। त्यामुळे तुम्ही छोटा विचार करता, मी त्याच्यापेक्षा मोठा विचार करतो। थेट प्रश्न असाच आहे की आता भुजबळ नाराज आहेत आणि त्या भुजबळांचं बळ जे आहे ते आता अजितदादांच्या निमित्ताने, अजितदादा हे बळ आता माणिकराव कोकाटेंना देणार, अशा प्रकारची चर्चा आहे। हे बघा, गेल्या अनेक वर्षापासून दादांनी सर्वांनाच बळ दिलेलं आहे आणि
सत्तेमधला माणूस त्याला तर बळ दादा देतातच, परंतु कुठलाही सामान्य कार्यकर्ता जरी या ठिकाणी दादांना भेटला तरी दादा त्याला ताकद देतात, बळ देतात, त्याची कामं करतात. त्यामुळे असं काही स्पेशली असं काही दादा करतील, स्पेशली असं काहीतरी घडेल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे हा शुद्ध वेडेपणा आहे. दादा हे सर्वांनाच ताकद देतात आणि ताकद मलाही देतीलच, पण ते कोणासाठी कोणाच्या विरोधात मुद्दाम ताकद देतील असा जो समज आहे तो चुकीचा आहे असं माझं मत आहे. तुमचं आणि भुजबळांचं राजकीय वैर जे आहे ते सर्वश्रुत आहे, जिल्ह्याला माहीत आहे. म्हणजे तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी जिल्ह्यांनी ते बघितलेलं आहे. आणि आता थेट अजितदादांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या भुजबळांचं किती आव्हान तुम्हाला वाटतं? बघा, माझं आणि भुजबळांचं वैर नाही आहे, मतभेद आहेत. वैर नाही म्हणता येणार त्याला, परंतु ते मतभेद त्या ठिकाणी आहेत, त्याच्याशी याचा काही संबंध नाही आहे. आणि दादांच्या संदर्भामध्ये कुणी जर वेडोवाकडं बोलत असेल, मग तो कोणी असो, माझ्या पक्षाचा असो नाही तर नेता असो, मी त्याची गय करणार नाही पक्क. येणाऱ्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातील विकासाच्या जी कामं आहे ती पूर्ण होतीलच, मात्र आता राजकीय देखील एक वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. अजित पवारांच्या विरोधामध्ये कुणीही बोललं तरी मी त्याला सोडणार नाही अशा प्रकारचा थेट इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे. हा इशारा नेमका कुणाला आहे तो येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत.